जुनी धामणीतील शासकीय सांडपाणी योजनेवरील साहित्य चोरीचा गुन्हा अखेर उघडकीस। अवघ्या 24 तासात सांगली ग्रामीण पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। जुनी धामणी तालुका मिरज येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचं काम सुरू असताना पाण्याचा पंप, 2 फोल्डिंग पाईप आणि लोखंडी साळ्यांचा बंडल चोरीला गेला होता। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेने आरोपींचा शोध सुरू केला। दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की चोरीचा माल विक्री करण्यासाठी 2 संशयित आरोपी अंकली येथील सांगली कोल्हापूर रोडवरील अधिसागर भवन परिसरात उभे आहेत। माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करून अक्षय अनिल कोळी आणि अनिल मारुती कोळी या दोघांना ताब्यात घेतलं। पोलिसांच्या माहितीनुसार चौकशीत चोरीच्या गुन्ह्याबाबत माहिती मिळाली। या कारवाईत 50,000 रुपयांची HF डिलक्स मोटरसायकल, 10,000 रुपयांचा पाण्याचा पंप, 4,000 रुपयांचे 2 फोल्डिंग पाईप आणि 1,000 रुपयांचा लोखंडी साळ्यांचा बंडल जप्त करण्यात आला। असा एकूण 65,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 24 तासात कारवाई केल्याने सांगली ग्रामीण पोलिसांच्या या कामगिरीची चर्चा आहे। पुढील तपास सुरू आहे।